कवितेचं नाव आहे असा कसा देश माझा. असा कसा देश माझा काही कळत नाही. असा कसा देश माझा काही कळत नाही. शत्रूपेक्षा जनतेलाच इथे देश तोडायची घाई. शत्रूपेक्षा जनतेलाच इथे देश तोडायची घाई. एक शब्द बोलला की इथल्या भावना दुखावतात. एक शब्द बोलला की इथल्या भावना दुखावतात. फोन हातात घेतात आणि लोक अस्मिता दाखवतात. चार टाळकी जमा होतात, हातात एक झेंडा घेतात. चार टाळकी जमा होतात, हातात एक झेंडा घेतात. रस्त्यावरती उतरून सोशल मीडियाचे रील बनवतात. रस्त्यावरती उतरून सोशल मीडियाचे रील बनवतात. कुठेतरी बोललेलं, काहीतरी वाचलेलं स्वतःच विसरतात. कुठेतरी बोललेलं, काहीतरी वाचलेलं स्वतःच विसरतात. अस्मितेच्या नावाखाली आपली दुकानदारी चालवतात. जात धर्म नको आम्हाला, पण जातीय अस्मिता हवी. जात धर्म नको आम्हाला, पण जातीय अस्मिता हवी. समानतेच्या झेंड्याखाली आरक्षित जागा हवी. आणि आरक्षणाला विरोध केला तर पुन्हा आमच्या भावना दुखावतात. आणि आरक्षणाला विरोध केला तर पुन्हा आमच्या भावना दुखावतात. लाठी काठी शिवीगाळ थेट आमचे पूर्वज जिवंत करून मारतात. तरीही आपण आपली अस्मिता बाजूला ठेवून द्यायची. तरीही आपण आपली अस्मिता बाजूला ठेवून द्यायची. आपली चूक मान्य करून आपल्याच थोबाडीत मारून घ्यायची. आपली चूक मान्य करून आपल्याच थोबाडीत मारून घ्यायची. जाऊ दे आपल्याला काय म्हणून दुर्लक्ष करायचं आणि पुढे चालत राहायचं. देशापेक्षा आधी स्वतःच्या फायद्याला जपायचं. देशापेक्षा आधी स्वतःच्या फायद्याला जपायचं. अशातच एक दिवस या देशात एक अक्षम्य गुन्हा घडतो. अशातच एक दिवस या देशात एक अक्षम्य गुन्हा घडतो. कोण्या एका हरामखोराकडून नीटचा पेपर फुटतो. कोण्या एका हरामखोराकडून नीटचा पेपर फुटतो. मग विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला एक अधिकृत व्यासपीठ मिळतं. हळूहळू तरुणांमध्ये नवी उमेद जागी होते. हळूहळू तरुणांमध्ये नवी उमेद जागी होते. भगतसिंग, राजगुरू, आझादांची आत्मज्योत जन्म घेते. असंच सगळं वाटत असताना अचानक भान येतं. विद्यार्थ्यांआडून चाललेलं राजकारण हळूहळू कळायला लागतं. विद्यार्थ्यांआडून चाललेलं राजकारण हळूहळू कळायला लागतं. मग पुन्हा वाटतं असा कसा देश माझा सतत चुका करत राहतो. मग पुन्हा वाटतं असा कसा देश माझा सतत चुका करत राहतो. भाषण ऐकून जोश बघून तिथे लाखभर देशभक्त जमा होतात. एक भारत काय कामाचा 10 भारत करू म्हणतात. एक भारत काय कामाचा 10 भारत करू म्हणतात. आता शब्दांचा हा खेळ आमच्या नवतरुणांना नाही कळत. ते सुद्धा म्हणायला लागतात या एका देशात नाही काही मिळत. मग कोणी विनोदवीर रामावर बोट दाखवून विचारतो सीतेचा पती काय कामाचा म्हणून दात दाखवतो. पण दुर्दैव एवढं की आमच्या जेनझीला ते कळतच नाही. पण दुर्दैव एवढं की आमच्या जेनझीला ते कळतच नाही. आणि अस्मितेचा वार त्यांच्या मनावर काही उठतच नाही. मग डफलीवर थाप पडते आणि भारत तेरे तुकडे होंगे शब्दांना चाल मिळते. मग डफलीवर थाप पडते आणि भारत तेरे तुकडे होंगे शब्दांना चाल मिळते. यावर कोणी काही बोललंच तर विद्यार्थी नावाची ढाल मिळते. मग विद्यार्थ्यांना पुढे ठेवून पुन्हा आंदोलन. मग विद्यार्थ्यांना पुढे ठेवून पुन्हा आंदोलन. पुन्हा गर्दी रस्त्यावर. कोणी इनोसंट विद्यार्थी पेपर स्प्रे फवारतो पोलिसांवर. अशातच 4 टाळकी तोंडाला रुमाल बांधतात. विद्यार्थ्यांमध्ये घुसून पोलिसांवर दगड फेकतात. इन्कलाब जिंदाबाद म्हणत देशाच्या अस्मितेवर घाला घालतात. आणि आपलं वय आपलं भवितव्य विसरून पोलिसांवर धावून जातात. मग संघर्ष पेटतो. दोन्ही बाजूने डोकी फुटतात. टायर काय, गाड्या काय, अगदी देशाचे झेंडे पेटतात. परिवर्तनाच्या नावाखाली मर्यादेचे बांध फुटतात. गहिरे वाटणारे जुने झरे उथळ होऊन वाहू लागतात. मग देव देश धर्म साऱ्यांवरचं प्रेम अटतं. मग देव देश धर्म साऱ्यांवरचं प्रेम अटतं. आणि लाईकसाठी चुकीला बरोबर ठरवायचं पेव फुटतं. आणि लाईकसाठी चुकीला बरोबर ठरवायचं पेव फुटतं. मेकअप वगैरे करून सारे सेलिब्रिटी जमा होतात. मेकअप वगैरे करून सारे सेलिब्रिटी जमा होतात. ग्लिसरीन डोळ्यात टाकून 4 अश्रू वाहून देतात. पण चुकीला चूक म्हणायची हिंमत कोणाची होत नाही. पण चुकीला चूक म्हणायची हिंमत कोणाची होत नाही. आणि खरं सांगतो मित्रांनो, असा कसा देश आपल्यालाही कळत नाही. पण आता जाता जाता तुम्हाला जे आवडेल तेही मी बोलतो. पण आता जाता जाता तुम्हाला जे आवडेल तेही मी बोलतो. आणि माझ्या मनाला जे पडतं ते खरं खरं सांगतो की चुकीचंच आहे पोलिसांनी कोवळ्या निरागस विद्यार्थ्यांना मारणं. चुकीचंच आहे विद्यार्थ्यांनी आपली मर्यादा ओलांडून कायदा हातात घेणं. चुकीचंच आहे शासनकर्त्यांनी विद्यार्थ्यांची उत्तरं न देणं.
आणि चुकीचंच आहे लेकरांचा राजकारणासाठी वापर करणं. खरंच सांगतो, असा कसा देश माझा आपल्यालाही कळत नाही. नक्की विचार करा.